ज्या कोकणातला मी आलो, परंपरागत काजू आणि आंबाचं उत्पादन करणारा माझा कोकणचा भाग आहे. मोठ्या प्रमाणावरती निर्यात त्या ठिकाणी होते. कोकणातला हापूसचा आंबा जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. अशा वेळेला 90% पीक घ्यावायला गेलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार यांच्या नेतृत्वाखाली कोकणातल्या सर्व लोकप्रतिनिधींची बैठक त्या ठिकाणी बोलवली होती. विधानसभेचं अधिवेशन उद्या संपेल, त्याला राज्य सरकार काय मदत करणार आहे त्याचं धोरण त्या ठिकाणी केलं जाईल. केंद्र सरकारला माझी विनंती आहे, कोकणावरती आलेला हा प्रसंग, त्याच्यामुळे निर्यातून मिळणारं आपल्याला परकीय चलन याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती फटका त्या ठिकाणी बसणार आहे. अशा वेळेला कोकणातील आंबा, काजू, नारळ, सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना ज्यावेळेला राज्य सरकार मदत करेल त्यावेळेला केंद्र सरकारला, आज आमचे बिहारचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत नरेंद्र सिंगजी, त्यांना सुद्धा विनंती करतो की केंद्र सरकारने सुद्धा मोठ्या प्रमाणावरची मदत ही काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टीकोनातून एक सकारात्मक भूमिका घेतली तर देशाच्या उत्पन्नामध्ये भरीव पद्धतीची मदत करणाऱ्या कोकणवासियांना दिलासा त्या ठिकाणी मिळू शकतो आहे.